तर प्रत्येक विद्यार्थ्याला मित्रांनो 10वी मध्ये 95% जास्त मार्क्स मिळवायचे असतात. परंतु मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, तुमच्या मनामध्ये हा प्रश्न पडत असेल की आपल्याला तेवढे मार्क्स मिळतील का? आपण तेवढे कष्ट करू शकतो का? केवढं ईझी आहे का? तेवढं हार्ड आहे का? माझं असं मत असेल मित्रांनो, 10वी मध्ये 95% जास्त मार्क्स मिळवायला कोणतं रॉकेट सायन्स जास्त कोण लागत नाहीये. परंतु मित्रांनो इतकं ईझी नाही की तुम्ही न काय करा तुम्ही ते मार्क्स मिळवू शकता. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला थोडंसं कष्ट पण घ्यावं लागेल आणि मित्रांनो कष्टापेक्षा मित्रांनो तुम्हाला एक स्मार्ट वर्क करावं लागेल. तुमच्याकडे जर चांगला रोडमॅप, चांगली स्ट्रॅटर्जी जर असेल तर मित्रांनो तुम्ही नक्कीच 10वी मध्ये मित्रांनो 95% चांगले मार्क्स मिळवू शकता. तर मित्रांनो मी ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला मी डेज वाईज म्हणजे मित्रांनो सब्जेक्ट वाईज मित्रांनो कोणत्या सब्जेक्टचा कशाप्रकारे अभ्यास करायचा आहे, कशाप्रकारे मित्रांनो ते सब्जेक्ट तुम्ही इझिली मित्रांनो कव्हर करू शकता, कशाप्रकारे सिलेबस कव्हर करायचा आहे हे टोटल मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार. चला तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. फर्स्ट मित्रांनो तुम्हाला मी सांगून देतो, आता मित्रांनो आपला ऑगस्ट महिना चालू आहे. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर मित्रांनो ह्या 5 महिन्यांचे मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा स्ट्रॅटर्जी आणि एक रोडमॅप देऊन सांगतो. तुम्हाला सांगतो मित्रांनो, आता ऑगस्टमध्ये हा व्हिडिओ तुम्ही कधी पाहताय मला माहिती नाही, किंवा मित्रांनो तुम्ही सप्टेंबरमध्ये पाहू शकता, काही विषय नाही. तुम्हाला तेवढे जे मित्रांनो जे दिवस आहेत ते तुम्हाला कमी करायचे. तुम्हाला मी सांगतो मित्रांनो, ऑगस्टमधील मित्रांनो 31 दिवस, सप्टेंबरमधील 30 दिवस आणि मित्रांनो ऑक्टोबरमधील 31 दिवस धरून चाला. मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला ऑक्टोबरच्या लास्टला मित्रांनो तुमचा जो सिलेबस आहे तो मित्रांनो फर्स्ट टाइम कव्हर झाला पाहिजे. आता हा फर्स्ट टाइम तुम्हाला सिलेबस कशा प्रकारे कव्हर करायचा आहे तुम्हाला मी सांगतो मित्रांनो. तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे मित्रांनो टेक्स्ट बुक रिडिंगकडे लक्ष द्यायचं आहे. तुम्हाला मित्रांनो प्रत्येक सब्जेक्टचं मित्रांनो टेक्स्ट बुक रिडिंग करायचं आहे. मित्रांनो कोणी कितीही नाही म्हटलं तरी तुम्हाला टेक्स्ट बुक रिडिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्यानंतर तुम्हाला यूट्यूबवरती लेक्चर्स पाहिजेत. यूट्यूबवरती लेक्चर्स पहा, खूप बेस्ट एज्युकेटर्स आहेत, चांगल्या प्रकारे शिकवलं जातं. तुम्हाला फक्त व्हिडिओज पाहिजेत आणि मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, व्हिडिओज पाहताना तुमच्या हँड रिटन स्वतःच्या नोट्स इफेक्टिव्हली बनवा. मित्रांनो अशा प्रकारे या 3 स्टेपमध्ये तुम्हाला मित्रांनो ऑक्टोबरच्या लास्टपर्यंत तुमचा जो मित्रांनो सिलेबस आहे तो कंप्लीट करायचा आहे. काही जणांना मित्रांनो हार्ड वाटत असेल, परंतु मित्रांनो तुम्हाला मी सांगून देतो, तुमची जी स्कूल असेल ते मित्रांनो तुमची जूनमध्ये स्टार्ट झाले असेल. जूनपासून मित्रांनो आता जो ऑगस्ट महिना आहे तोपर्यंत तुमचं मित्रांनो थोडंफार शिकून झालं असेल. माझं समज असेल मित्रांनो, जे 100% पैकी तुमचं मित्रांनो 10-15% तरी शिकून झालं असेल. तुम्हाला 80% 90% तुम्हाला अजून कव्हर करायचं आहे. मित्रांनो तुमच्याकडे टाईम आहे, तुम्ही करू शकता. स्कूलला मॅनेज करून मित्रांनो तुम्ही एक्स्ट्रा एफर्ट जर घेतले तर तुमच्या मित्रांनो नक्कीच ऑक्टोबरच्या लास्टपर्यंत मित्रांनो तुम्हाला फर्स्ट टाईममध्ये सिलेबस कव्हर करायचा आहे. तर तुम्हाला त्यानंतर मी सांगून देतो मित्रांनो, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. मित्रांनो आता राहिले नोव्हेंबर आणि डिसेंबर. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये तुम्हाला जे तुम्ही सिलेबस कव्हर केलेला आहे ते मित्रांनो सेकंड टाइम रिव्हिजन चालू करायचं आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, जे तुम्हाला काही हार्ड टॉपिक वाटत आहेत त्याचे फक्त तुम्हाला यूट्यूबवरती लेक्चर्स पाहिजेत. म्हणजे इझी आहे, जे तुम्हाला मित्रांनो फर्स्ट टाईममध्ये तुम्हाला समजून आलेलं आहे त्याचं फक्त तुम्हाला मित्रांनो नोट्स रिवाईज करायचे आहेत. बट मित्रांनो जे हार्ड आहेत त्याचे यूट्यूबवरती लेक्चर्स पहा. अशा प्रकारे तुम्ही स्टार्टिंग करा आणि त्यामध्ये मित्रांनो नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या महिन्यामध्ये तुम्हाला मित्रांनो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स पाहायला सुरुवात करायची आहे. मित्रांनो आतापासून स्टार्ट करू नका ऑगस्टपासून, परंतु मित्रांनो तुम्हाला नोव्हेंबरच्या स्टार्टिंगपासून आणि डिसेंबरच्या स्टार्टिंगपासून म्हणजे नोव्हेंबरच्या स्टार्टिंगपासून तुम्हाला स्टार्टिंग करायची आहे आपले प्रिव्हियस पाहण्यासाठी आणि जसं प्रॉब्लेमला सुरुवात करायची आहे. आता मित्रांनो झालं, आता तुम्ही डिसेंबरपर्यंत. आता तुम्ही म्हणणार सर तुम्ही जानेवारी, फेब्रुवारी, मार्चचं का सांगितलं नाही. तुम्हाला मी सांगून देतो मित्रांनो, आपले जे ओरल्स असतात मित्रांनो, प्रिलिम्स असतात, तुमचे काही स्कूलचे फंक्शन वगैरे असतात ते मित्रांनो तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये तुम्हाला सर्व काही करायचं आहे. आणि मित्रांनो मार्चमध्ये आपली एक्झाम, बोर्ड एक्झाम, मेन बोर्ड एक्झाम चालू होते. त्यामुळे मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारी मित्रांनो तुमच्या ओरल्स आणि प्रिलिम्समध्ये जाणार आहेत. आता ओरल्स आणि प्रिलिम्समध्ये जाणार हा बरोबर विषय, परंतु तुम्हाला मित्रांनो त्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेळ भेटणार आहे. त्यामध्ये वेळ भेटेल तुम्ही मित्रांनो नोट्स रिवाईज करू शकता. जेव्हा तुम्ही मित्रांनो तुमच्या ऑक्टोबरच्या लास्टमध्ये तुमचे कव्हरअप झाले असतात, तुम्ही काढून बसलेले असतात, त्यामुळे तुम्हाला जास्त काही टेन्शन नाही आहे. तुमचा सिलेबस कंप्लीट झाला असेल, तुम्हाला फक्त रिव्हिजन करायचे जानेवारी फेब्रुवारीमध्ये आणि प्लस मित्रांनो तुम्हाला जे PYQs आहेत, जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जानेवारी फेब्रुवारीमध्ये जास्त लोड नसताना तुम्ही सर्व काही हातात घेऊन बसते, फक्त ते तुम्हाला मित्रांनो इम्प्लिमेंट करायचं आहे बोर्ड एक्झाममध्ये. आता मित्रांनो तुम्हाला मी सांगितलं डेज वाईज मित्रांनो तुम्हाला कोणत्या महिन्यामध्ये काय करायचं आहे. आता सांगतो मित्रांनो तुम्हाला मी कोणत्या सब्जेक्टचा नक्की कशाचा अभ्यास करायचा आहे. मित्रांनो मी जे आपले क्लास 10चे सब्जेक्ट आहेत मित्रांनो 3 पार्टमध्ये डिवाइड केले आहेत. मित्रांनो आपला पहिला पार्ट आहे तो मित्रांनो लँग्वेजचा. लँग्वेजच्या पार्टमध्ये मित्रांनो तुम्हाला मी सांगून देतो, यामध्ये हिंदी, मराठी आणि इंग्लिश असे 3 सब्जेक्ट असतील. मित्रांनो एकूण 300 मार्काचा मित्रांनो सेक्शन असेल. मित्रांनो तुम्हाला मी सांगून देतो, ह्यासाठी जास्त काही करण्याची गरज नाही आहे. ग्रामर, रायटिंग स्किल याकडे लक्ष द्या आणि टेक्स्ट बुक रिडिंगकडे लक्ष द्या. इझी आहे मित्रांनो. ग्रामर, रायटिंग स्किल आणि टेक्स्ट बुक जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही मित्रांनो लँग्वेजचं जे मित्रांनो सब्जेक्ट आहे त्यामध्ये मार्क्स स्कोर करू शकता. मॅथ्सचं काय करायचं मित्रांनो, मॅथ्सला तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. मॅथ्ससाठी तुम्हाला मी सांगतो यूट्यूबवरती लेक्चर पाहून तुम्ही मित्रांनो कव्हरअप करा. पूर्ण सिलेबस कव्हर झाल्यानंतर मित्रांनो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स पहा. आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मित्रांनो काही जे क्वेश्चन्स आहेत जे आपल्या प्रॅक्टिससाठी मी दिलेले आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करा. जेवढे जास्त तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहेत तेवढं तुम्हाला मित्रांनो मॅथ्ससाठी इम्पॉर्टंट आहे. कोणी किती काय म्हटलं तरी तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो थर्ड आपला जो लर्निंगवाला जो आहे तो मित्रांनो सायन्स आणि मित्रांनो SST.
सायन्स म्हणजे मित्रांनो विज्ञान आपले आणि मित्रांनो SST म्हणजे आपलं समाजशास्त्र. ह्यासाठी तुम्हाला मी सांगून देतो तुम्हाला काय करायचं आहे. जेवढे जास्त यूट्यूबवरती लेक्चर्स पाहाचाल आणि जेवढ्या नोट्स रिवाईज करचाल तेवढं मित्रांनो ह्या 2 सब्जेक्टसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तर तुम्ही अशा प्रकारे ह्या सब्जेक्ट जर स्टडी केला तर तुम्हाला नक्कीच हेल्प होईल. माझं असं मत आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. आता मित्रांनो तुम्हाला मी सांगतो तुम्हाला आता काय करायचं, तुम्हाला नोट्स, मित्रांनो लेक्चर व्हिडिओज आणि मित्रांनो तुम्हाला टेक्स्टबुक रिडिंगकडे लक्ष द्यायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करायची आहे. काय मित्रांनो एक ओव्हरव्ह्यू होता, एक रोडमॅप होता तुम्हाला ऑगस्टपासून मित्रांनो मार्चपर्यंत कशा प्रकारे जायचं आहे. तुम्हाला मित्रांनो कशा प्रकारे अभ्यास करायचा डिटेलमध्ये प्रत्येक महिन्याचा मित्रांनो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत आहे. त्यामुळे तुम्हाला जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही. तुम्हाला मित्रांनो आतापासून अभ्यासाला सुरुवात करायची. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.